काही महत्त्वाच्या घडामोडींनी आपल्याला बातमीपत्राला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी नजर टाकूयात हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू चिवडा मसाला आणि चकली मसाला। मतदार यादीतील घोळाची चौकशी होणार, विरोधी पक्षानं समोर आणलेले सर्व घोळ तपासण्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिले आदेश। मराठ्यांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेत्यांमध्ये उभी फूट, भुजबळ आणि वडट्टीवारांमध्ये संघर्ष पेटला, तर वडट्टीवारांच्या बाजूने मैदानात उतरत तायवाडेंचाही भुजबळांवर निशाणा। भुजबळांनी गैरसमजुतीतून वक्तव्य केलं असेल, भुजबळांना भेटून समजून सांगणार, दिवाळीनंतर सर्व ओबीसी नेत्यांची बैठक घेणार, विखे पाटलांची प्रतिक्रिया। पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये लंडनमधील नोकरीमुळे लंडनची नोकरी गेली, प्रेम बिराड नावाच्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल, मॉडर्न कॉलेज समोर वंचितचं आंदोलन, कॉलेजने फेटाळले तरुणाचे सर्व आरोप। ओबीसी आरक्षणावरून करुणा मुंडेंचा धनंजय मुंडेंना टोला, समाजाचं खच्चीकरणावर बोलता जीआर कळतो का, बायकोला न्याय देता आला नाही, समाजाला काय देणार, धनंजय मुंडेंवर निशाणा। ज्याला राजकारण करायचंय त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बनू नका आणि ज्याला कॉन्ट्रॅक्टर बनायचंय त्यानं राजकारणात येऊ नये, बारामतीत अजित पवारांची तुफान फटकेबाजी। नंदुरबारच्या तळोदा तालुक्यात भीषण अपघात, चांदशैली घाटात पिकअप उलटून 8 जणांचा मृत्यू, तर वाशिममध्ये समृद्धी महामार्गावरील भीषण अपघातात म्यानमारच्या दोघांचा मृत्यू। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर प्रचंड वाहतूक कोंडी, पुणे लेनवर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक कोंडीमुळे काही वाहनं जुन्या मुंबई पुणे महामार्गावर वळवल्या। नवी दिल्लीतल्या बीडी मार्गावरील खासदारांच्या इमारतीला आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण, सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। मालाडमधील पठाणवाडी परिसरातील 15 ते 20 गोदामांना लागली आग, अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। धनत्रयोदशी निमित्त सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी, सोन्याच्या दरात 3 तर चांदीच्या दरात 5,000ची घसरण, सराफा बाजारात ग्राहकांचा उत्साह। नमस्कार, मी प्रियंका लाठी, बातमीपत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात, पाहूयात दुपारच्या 100 बातम्या। विजय वडेट्टीवारांनी भुजबळांसह जरांगे पाटलांवर हल्लाबोल केलाय। भुजबळांना भाजपनं माझ्यावर आरोप करण्यासाठी सोडलाय असा गंभीर आरोप वडेट्टीवारांनी केला। तर हा विषय काढण्याची गरज काय होती, भुजबळांना माझ्या संदर्भात इतका संताप का वाटतो असा थेट सवाल वडेट्टीवारांनी विचारलाय। भुजबळांच्या अंबडच्या सभेत कोयत्याची भाषा झाली, त्यामुळेच मी पुढे गेलो नाही, मला टार्गेट करण्याचं काम सुरू झालंय, तर भुजबळ आणि जरांगे पाटील दोघेही मला टार्गेट करतायत असा गंभीर आरोप विजय वडेट्टीवारांनी केलाय। संजय राऊतांनी शिवसेना, उबाठा आणि मनसेच्या युतीची घोषणा केली आहे। ठाण्यामध्ये मनसे आणि शिवसेना एकत्र लढणार, अबकी बार 75 पारचा नारा आहे आमचा असं राऊत म्हणाले। ठाण्यामध्ये ठाकरे सर्वांच्या ठिकऱ्या उडवतील असंही राऊतांनी म्हटलं। ठाण्याचा विकास चप्पा चप्पा सर्वत्र दिसे, फक्त आणि फक्त भाजपा अशा आशयाचे बॅनर ठाण्यामध्ये लावण्यात आले, त्यामुळे ठाणे मनपा भाजप स्वबळावर लढणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे। ठाण्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून भाजपच्या मॅरेथॉन बैठका देखील पार पडतात। आपल्यापाशी काय नाही असं म्हणू नका, नाहीतर लोक तुमच्या जवळ येणार नाहीत। पूर्ण ताकदीनिशी उभं राहा, तुमच्यासाठी बँका खाली करून टाकू,
आपल्या जवळ दादा आहेत असं वक्तव्य सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलंय। नांदेडमध्ये झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांसमोर हे विधान केलं। आगामी काळात होणाऱ्या पालिका निवडणुका स्वतंत्र लढायच्या की एकत्र लढायच्या याचा महायुतीमध्ये संभ्रम असतानाच दुसरीकडे मात्र राष्ट्रवादीकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये सुनील तटकरे यांनी माजी नगरसेवकांसोबत बैठक घेतली। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीमध्ये उभाटाचे कार्यकर्ते एकवटलेत। जिल्हाध्यक्ष विक्रांत जाधव यांच्या दौऱ्यानिमित्त कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेतली। यावेळी पक्ष बळकटीसाठी एक दिलानं काम करण्याचं आवाहनही त्यांनी केलं। जयकुमार गोरेंकडून सोलापूर जिल्ह्यामध्ये ऑपरेशन लोटस सुरू झालंय। सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे भाजपच्या वाटेवर आहेत। सोलापूर जिल्ह्यामध्ये भाजपमध्ये लवकरच मोठं इन्कमिंग होणार आहे। महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महायुतीतील घटक पक्ष स्वबळावरच निवडणूक लढणार असं वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी केलंय। महाराष्ट्रात खूप कमी ठिकाणी महायुती होताना दिसेल, बहुतांश ठिकाणी आपल्याला स्वबळच दिसेल असं किशोर पाटील म्हणाले। जिल्हा परिषद निवडणुकांआधी नगरपालिका निवडणूक होण्याचे संकेत मंत्री गुलाबराव पाटलांनी दिलेत। जिल्हा परिषद सोडतील गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रताप पाटील यांचा पाळधी गट हा राखीव झालाय। यात त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी ममता प्रताप पाटील या निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू झाली आहे। यावरच प्रतिक्रिया देताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकांचा अद्याप कुठलाही विचार केलेला नसून पहिले आम्ही नगरपालिका लढू आणि नंतर जिल्हा परिषद निवडणुकींचा विचार करू अशी प्रतिक्रिया दिली आहे। साताऱ्याच्या कराड तालुक्यामध्ये अनेक गावात मतदार यादीमध्ये दुबार नावं असून ती वगळण्यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी मतदार यादीतील दुबार नावाचे पुरावे तहसीलदार कल्पना ढवळे यांना दिलेत। त्याचबरोबर आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीपूर्वी दुबार नावांवर कारवाईची मागणी केली आहे। राज्य सरकार जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करत नाही तोपर्यंत पायात चप्पल घालणार नाही असा प्रण शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी केलाय। मागील महिन्याभरापासून पवार गटाचे कार्यकर्ते हे अनवाणी फिरतायत। लोणावळ्यामध्ये प्रसिद्ध झालेल्या मतदारांच्या प्रारूप यादीमध्ये मोठा घोळ झालाय। याच्याच विरोधात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत मतदार यादीची प्रतिकात्मक होळी केली आहे। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांडा येथे 80 जणांना विषबाधा झाली होती। त्याच प्रकरणी आता सर्वांनी ज्या विहिरीतून पाणी प्यायलं होतं त्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। आरोग्य विभागाकडून प्रत्येक घरामध्ये जाऊन तपासणी सुरू आहे। विषबाधा प्रकरणानंतर आमदार श्रीजया चव्हाण यांनी चेनापूर तांडा येथे भेट दिली आहे। यावेळी त्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांशी देखील चर्चा करत योग्य त्या सूचना दिल्या आहेत। सोन्याच्या दरात 3,000नी घट झाली असून सोन्याचे दर 1,31,000वर गेलेत, तर चांदीच्या दरात देखील 5,000ची घसरण झाली आहे। त्याच निमित्तानं धनत्रयोदशीला सुवर्णनगरीत ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते। मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। माणगाव शहर ते कळमजे आणि मुगवली फाट्यापर्यंत वाहनांच्या मोठमोठ्या रांगा लागल्यात। मुंबई पुण्याहून कोकणात येणाऱ्या वाहनांची संख्या देखील वाढली आहे। दिवाळीनिमित्त पुणे नाशिक महामार्गावर पिंपळवंडी आळेफाटा ते बोटा दरम्यान मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। तब्बल 25 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। महामार्गाचं काम सुरू असल्यानं ही वाहतूक कोंडी होतीये। धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्कीच्या मोबदला मारणाऱ्या 80 शेतकऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। संतप्त शेतकऱ्यांनी तब्बल 32 तास पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला होता। या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। जामनेर तालुक्यातील तोंडापूर परिसरातील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। केळी पिकाला योग्य बाजारभाव न मिळाल्यानं शेतकऱ्यांची केळी शेतातच सडण्याच्या मार्गावर आहे। शिरूर तालुक्यातील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान या सामाजिक संस्थेकडून मराठवाडा भागातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यात आलाय। या उपक्रमाअंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यामध्ये 5 शेतकऱ्यांना
7 गायींचं वाटप करण्यात आलं. अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे भात शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे आढेवेढे न घेता, नियमअटी न लादता सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. बुलढाण्याच्या लेकीची भारतीय शास्त्रज्ञ म्हणून निवड झाली आहे. सायली गोंड हिनं भारताची मान अभिमानानं उंचावली आहे. जगभरातून 9 शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली, त्यात सायलीची निवड झाली आहे. पुण्यातील पोस्टातून परदेशात फराळ पाठवण्यात आलाय. आतापर्यंत विदेशात 10 टनपेक्षा जास्त फराळ पाठवण्यात आलाय. सर्वाधिक जपान, जर्मनी आणि UK मध्ये हा फराळ गेलाय. सोलापुरात भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या वतीनं पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलंय. सीना नदीला आलेल्या पुरामुळे तिर्रे, डोणगाव, पाथरीमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य भिजल्यानं विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापूर तांडा येथे 75 जणांना विषबाधा झाली. विहिरीच्या पाण्यामुळे विषबाधा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. पाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीच्या काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर परिसरामध्ये महाआरती करण्यात आली. मंदिर परिसरात 11,000 दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. यावेळी मंदिर परिसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळून गेला. विजयकुमार गावित यांच्या हस्ते आरतीही करण्यात आली. विक्रमगडमध्ये 3,40,00,000 खर्चून बनवलेल्या अरुंद रस्त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. दररोज विद्यार्थ्यांना जवळपास 12 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतोय. शिक्षणापेक्षा जास्त वेळ प्रवासात जात असल्यानं विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. त्यानंतर सांगलीत जिल्हा परिषद आरक्षणाविरोधात 67 तक्रारी दाखल झाल्यात, तर पंचायत समितीसाठी 7 हरकती प्राप्त झाल्या. मावळमधील बाजारपेठेत कोल्हापूर आणि सांगलीतून आलेल्या मातीच्या पणत्यांनी सर्वांचंच लक्ष वेधलंय. बाजारपेठेत पणत्यांचा झगमगाट दिसू लागलाय. पारंपरिक लाल पणत्यांना आजही पहिली पसंती पाहायला मिळते. दिवाळीच्या सुट्ट्यांनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता अक्कलकोटमधील स्वामी समर्थांचं मंदिर 20 तास खुलं राहणार आहे, तर गाणगापूर दत्तात्रय मंदिर हे 18 तास खुलं असणार आहे. सोलापुरात शेतकरी तानाजी पवार यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर त्यांचा पाळीव कुत्रा 9 दिवस स्मशानभूमीमध्ये थांबल्याचं पाहायला मिळालं. मोहोळ तालुक्यातील वडवळ गावामध्ये एका पाळीव कुत्र्याने दाखवलेली निष्ठा सर्वांच्याच मनाला भिडणारी ठरली. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल ओल्या मिरचीची आवक वाढली आहे, मात्र योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. पावसानंतर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं मिरचीचं उत्पन्न घटलंय. दिवाळीनिमित्त आठवडाभर लासलगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या बंद राहणार आहेत. त्यामुळे तब्बल 8 दिवस कांद्यांसह सर्वच लिलाव ठप्प राहणार आहेत. लिलाव बंद झाल्यानं शेतकऱ्यांची मात्र मोठी गैरसोय होतीये. गोंदिया जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसामुळे तब्बल 2,309 हेक्टरमधील पिकांना फटका बसलाय. त्यामुळे 6,398 शेतकरी बाधित झाले असून त्यांनी 3,50,00,000ची मागणी केली आहे. कोकणात परतीच्या पावसाने पुन्हा एकदा शेती संकटात सापडली आहे. परतीच्या पावसाने कोकणातील शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय, तर महिनोमहिने कष्ट करून पिकवलेलं पीक आता कुजायला लागलंय. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांसाठी कोणी पाऊल का उचलत नाही असा सवाल शेतकऱ्यांनी विचारलाय. पुण्यात राज्यस्तरीय रब्बी हंगाम नियोजन आढावा बैठक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. रब्बीचं वाढतं क्षेत्र लक्षात घेऊन आतापासूनच बियाणं, खतं, निविष्ठा याचं नियोजन करण्यात येणार आहे.